आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू पेपर ॲनालिसिस म्हणजे क्वेश्चन्स नेमके कसे येतात. कारण आपण बघतो बुकिश लँग्वेज थोडीशी कशी असते, वेगळी असते आणि आपल्याला क्वेश्चन्स कशाचं थोडेसे वेगळे येत असतात. तर आपल्याला कसं म्हणजे कसे क्वेश्चन येतील, ठीक आहे. तर आपण बघू PYQसुद्धा आलेलं आहे ते क्वेश्चन, ज्यामध्ये आपला जो क्रियाशरीरचा पेपर 1 आहे त्याच्यामध्ये शारीर जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे क्वेश्चन. तर शरीरक्रियेची व्याख्या, नंतर शरीर या संज्ञेची व्याख्या आणि समानार्थी शब्द लिहा. बस एवढंच इम्पॉर्टंट आहे चॅप्टरमध्ये. नंतर शरीर दोष, मानस दोष आहेत जे स्पष्ट करा. नंतर त्रिगुण सिद्धांत, त्रिदोष, पंचमहाभूतांचा परस्पर संबंध काय हे स्पष्ट करा. ठीक आहे, एवढंच फक्त या चॅप्टरमधून आपल्याला येत असतं. आपल्याला माहिती आहे तो चॅप्टर जरी खूप मोठा असला तरी क्वेश्चन्स कसे असतात आपल्याला स्पेसिफिक असतात त्याच्यामध्ये, आणि हेच क्वेश्चन्स काय होतच राहतात तर नेहमी रिपीट होत राहतात. सेकंड चॅप्टर आहे मूलभूत तत्व. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, दोष, धातू, मलमूलमी शरीरांची विधान स्पष्ट करा. नंतर स्रोतसांची व्याख्या, प्रकार लिहा. स्रोतसांचे रचनात्मक, क्रियात्मक आणि गुणात्मक वर्गीकरण लिहा. स्रोतसांचे आपलं जे म्हणजे थेरॅपेटिक इम्पॉर्टन्स काय आहे, ठीक आहे. नंतर स्रोतस आणि आधुनिक त्याच्यामध्ये काय कोरिलन्स आहे ते लिहा. नंतर त्रिदोष चॅप्टरमधून काय नाही तर त्रिदोषांची उत्पत्ती, स्थान, गुण, कर्म स्पष्ट करा. नंतर दिन रात्र, ऋतू, वय, आहारानुसार त्रिदोषांचे जैविक चक्र काय आहे, ठीक आहे. असे आपल्याला क्वेश्चन्स येत असतात, तुम्ही बघू शकता इथे. नंतर साम निराम दोषाची लक्षणे स्पष्ट करा. वाददोषामध्ये जो आपला वाददोष जो आहे वाद चॅप्टर आहे त्याच्यामध्ये खूप सारा मोठा चॅप्टर आहे तो, पण त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे असतात तर हेच क्वेश्चन्स काय असतात ॲज इट इज आपल्याला पेपरमध्ये दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही हे जो आहे हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. काय सांगितलं आहे, वाददोषाची उत्पत्ती निरुक्ती लिहा. वाददोषांची गुण, स्थान आणि सामान्य कर्म स्पष्ट करा. नंतर पंचवायू जे आहेत प्राण, उदान, समान, व्यान, अपान त्यांचं स्थान आणि कर्म स्पष्ट करा. ठीक आहे. आणि हे जो क्वेश्चन आहे वाददोषाचे असेच कसे असतात, सेम क्वेश्चन्स पित्तामध्ये येतात आणि सेम क्वेश्चन कशामध्ये येतात, कफामध्ये येतात. फक्त इथं काय बदलले असतात, वाताच्या जागी काय असतो तर पित्त किंवा कफ असतो, ठीक आहे. नंतर संरचनात व्यान आणि समान वायूचे कार्य स्पष्ट करा. अपान वायूचे स्थान, कार्य स्पष्ट करा. वाताची वृद्धी आणि क्षयाची लक्षणे लिहा. असे कसे असतात हे तर क्वेश्चन असे रिपीट होत राहतात वात, पित्त आणि कफदोषामध्ये. त्याच्यामुळे जर तुम्ही जर एक पॅटर्न फॉलो केला वाददोषाचा तर त्याच्यानुसार तुम्हाला पित्त पण लिहिता येईल आणि कफसुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहू शकता, ठीक आहे. नंतर आपण सेकंड बघू, त्याच्यामध्ये पित्त पण झाला आपला, कफ पण झाला. आता बघून याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दोष, वृद्धी आणि क्षय. त्याच्यामध्ये दोष, वृद्धी, क्षयाची कारणे, आहार काय घ्यायला पाहिजे, विहार स्पष्ट करा. नंतर त्रिदोषांची नानात्मक व्याधी लिहा. नंतर क्रियाकाल जो षडक्रियाकाल जो चॅप्टर आहे 8 त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, षडक्रियाकालाची व्याख्या लिहा आणि अवस्था लिहा कोणकोणत्या आहेत. संचय, प्रकोप, प्रसर, अवस्था लिहा. स्थान, संशय, व्यक्ती, भेद याच्यामध्ये अवस्था स्पष्ट करा, नेमकं काय असतं. क्रियाकालाचे चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे आपल्याला फक्त काय करायचे आहेत, एखाद्याला सपोज त्याचा खूप सारा सिलेबस पेंडिंग असेल, तुम्ही हे क्वेश्चन्स जरी कवर केले एवढे तरी तुम्हाला काय होतं, मार्क्स गेन करायला थोडंसं इझी जातं. नंतर प्रकृतीमध्ये त्याची व्याख्या, प्रकार लिहा. देह प्रकृतीचे जे वात, पित्त, कफ असतात म्हणजे गुणधर्म लिहा. मानस प्रकृती स्पष्ट करा. नंतर मातृजाती भावांचा प्रकृती निर्मितीतील सहभाग स्पष्ट करा. प्रकृती व अग्निकोष्ठ यांच्यामधील संबंध लिहा. असेच क्वेश्चन्स काय येतात तर रिपीट होत राहतात. नंतर आहारामध्ये आपण बघू शकतो काय आहाराची व्याख्या, वर्गीकरण. नंतर आहारविधी विशेष आहेत आणि इम्पॉर्टंट आहे खूपदा आपल्याला ॲज इट इज क्वेश्चन येत असतात हे. नंतर आहारविधी विधान लिहा. आहार परिणामकर भाव लिहा. विरुद्ध आहार त्यांचे परिणाम स्पष्ट करा. नंतर अग्नी हा जो चॅप्टर आहे खूप मोठा चॅप्टर आहे, पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय फक्त तर अग्नीची व्याख्या आणि महत्त्व स्पष्ट करा. नंतर जाठराग्नी, भूताग्नी, धात्वाग्नी स्पष्ट करा. नंतर समाग्नी, मंदाग्नी, तीक्ष्णाग्नी काय असते, विषमाग्नी काय असते, तर त्याला थोडंसं व्यवस्थित रीड करायचं जेणेकरून आपण LAQला सुद्धा आला किंवा SAQला सुद्धा आला हा टॉपिक तर आपण व्यवस्थित लिहू शकू. नंतर अग्निबिघाडाची कारणे आणि लक्षणे लिहा, ठीक आहे. नंतर आहे आहारपाकामध्ये काय सांगितलेलं आहे तर अवस्थापाक स्पष्ट करा. विपाक काय असतो, त्याला आपण निष्ठापाक असं म्हणत असतो. नंतर सारकिट्ट विभाजन स्पष्ट करा काय आहे. नंतर कोष्ठाचे प्रकार. नंतर पचन प्रक्रिया जी असते आपल्या त्याच्यामध्ये बोधक कप, प्राणवायू, क्लेदक कप, समान वायू यांच्या काय भूमिका आहे ते स्पष्ट करा, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन्स येत असतात. तुम्ही एकदा एवढा बघून घ्यायला. ही PDF तुम्हाला टेलिग्रामवर शेअर केल्या जाईल, ठीक आहे. नंतर आपल्याला मॉडर्नचा टॉपिक थोडासा काय असतो आपण स्टार्टिंगला करत नाही, नंतर आपल्याला वाटतं की आता कोणता टॉपिक करायचा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. असेच ॲज इट इज क्वेश्चन आपल्याला येत असतं त्याच्यामध्ये. मॉडर्नमध्ये पण फिजिओलॉजीमध्ये काय सांगितलं, डिफाईन होमिओस्टॅसिस, डिस्क्राईब सेल फिजिओलॉजी. एवढं जरी तुम्ही केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे. नंतर काय सांगितलं, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन, ठीक आहे. डिस्क्राईब व्हेरियस मेकॅनिझम ट्रान्सपोर्ट ऑफ सेल मेम्ब्रेन, ठीक आहे. तुम्ही बघू शकता क्वेश्चन्स एकदा तुम्ही रीड करून घ्या. ॲसिड बेस बॅलन्स काय असतं, नंतर वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स काय असतं बॉडीमध्ये. सेकंड आहे रेस्पिरेटरी सिस्टम, त्याच्यामध्ये सुद्धा फंक्शनल ॲनाटॉमी एक्सप्लेन करायला लावतात. आपल्याला LAQचा टॉपिक येतो. नंतर व्हेंटिलेशन डिफाईन करायला लावतात. नंतर एक्सलेंट जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं ब्लडमध्ये कसं ट्रान्सपोर्ट होतं ते करा.
एक्सप्लेन करा. नंतर न्यूरल रेग्युलेशन काय असतं रेस्पिरेशनसाठी, ठीक आहे. तर हे सुद्धा क्वेश्चन्स तुम्ही एकदा व्यवस्थित रीड करून घ्या, ठीक आहे. नंतर GITची सिस्टम असते, तर आपण एक सिस्टमला स्टडी नाही करू शकत ना, खूप सारे टॉपिक्स असतात त्याच्यामध्ये. आणि आपल्याला जो एक्झाममध्ये असतं कसं थोडंसं पर्टिक्युलर लिहावं लागतं. तर आपण काय करू, आधीच त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे की अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, फंक्शनल ॲनाटॉमी गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक लिहा. नंतर कंपोजिशन ऑफ सलायवा लिहा. PYQ सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये. काही जे आहेत क्वेश्चन्स हे काय PYQ पण आहेत, म्हणजे हे रिपीटसुद्धा होतात कधी, ठीक आहे. नंतर डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ कार्बोहायड्रेट कसं होतं, प्रोटीन कसं होतं, फॅट कसं होतं, हे कॉमन आहे. हे तर येतच असतो याच्यामध्ये एक क्वेश्चन, ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे क्वेश्चन्स येतात. नर्वस सिस्टममध्ये सुद्धा आपल्याला जनरल ऑर्गनायझेशन विचारतात, स्ट्रक्चर फंक्शन विचारतात कधी. नंतर त्याचं मॅकॅनिझम कसं असतं, नर्व इम्पल्सचं ट्रान्समिशनचं, CNS एक्सप्लेन करा, PNS एक्सप्लेन करा, ANS एक्सप्लेन करा, ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स येत असतात. तुम्ही एकदा बघून घ्या क्वेश्चन्स कसे येतात. नंतर एंडोक्राइन ग्लँड इम्पॉर्टंट आहे. एंडोक्राइन ग्लँड काय म्हटलेलं आहे, तर इंट्रोडक्शनली एंडोक्राइन सिस्टम काय असतात, हार्मोन्सचं क्लासिफिकेशन करा, त्याचं कॅरेक्टरिस्टिक सांगा काय आहे, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, असे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये रिपीट होत असतात. म्हणजे आपल्याला खूप साऱ्या ग्लँड्स दिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये कोणत्या ग्लँड इम्पॉर्टंट आहेत, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड, ॲड्रिनल, नंतर पॅनक्रियाज, एवढेच ग्लँड फक्त आपल्याला व्यवस्थित स्टडी करायची आहे त्याची. नंतर एंडोक्राइन ग्लँड्स काय असतात, गोना, ठीक आहे. हे झालं आपलं क्रियाशाळेसाठी. आपण बघू आता नेक्स्ट पार्ट 2मध्ये काय आहे. त्याच्यामध्ये क्रियाशरीरमध्ये काय म्हटलेलं आहे, सप्तधातू आणि धातू पोषण. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असे रिपीट होतात. सप्तधातूंची व्याख्या उत्पत्ती लिहा. हा क्वेश्चन्स तर खूप वेळा रिपीट होतो, इम्पॉर्टंट आहे, 5 स्टार क्वेश्चन आहे हा. काय सांगितलेलं आहे, धातू पोषण न्याय स्पष्ट करा. नंतर सामान्य धातूचे कार्य स्पष्ट करा, धातूचे सामान्य कार्य. रसधातूमध्ये काय केलं, त्याची उत्पत्ती. नंतर रस व स्रोतस लिहा. रुद्धिक्षयाचे जे श्लोक असतात ते तुम्हाला सप्तधातू आहेत त्यांचे करायचेच आहेत, रसक्षय आणि रसवृद्धी, ठीक आहे. नंतर रससार पुरुषाची लक्षणे, हे जे आहेत, हे जे पॉईंट्स आहेत हे प्रत्येक धातूमध्ये रिपीट होतात. त्यांचं उत्पत्ती, गुणकर्म. नंतर रक्त व स्रोतस असेल तर रक्त व स्रोतसांचे मूळस्थान, कार्य, विकृती स्पष्ट करा. रुद्धिक्षयाची लक्षणे लिहा आणि रक्तसार, ठीक आहे. असं पूर्ण जे 7 धातू आहेत आपले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, त्याच्यामध्ये काय तर सेम आपल्याला हाच फॉर्मॅट लागू होतो. त्याच्यामुळे तुम्ही जर नोट्स प्रिपेअर करत असाल तर अशा अकॉर्डिंग तुम्ही करू शकता, ठीक आहे. ओझासाठी पण सेम. नंतर उपधातूमध्ये काय सांगितलेलं आहे, उपधातू म्हणजेच काय, नंतर स्तन्याची निर्मिती, शुद्ध याची लक्षणे काय आहेत, आर्तवाची लक्षणे काय आहेत, त्वचा, उपधातू स्पष्ट करा. मलामध्ये सुद्धा हे क्वेश्चन असे येत असतात, तुम्ही बघू शकता. नंतर आश्रयाश्रयी भाव, आश्रयाश्रयी भावामध्ये सुद्धा क्वेश्चन्स येतात, ठीक आहे. आणि इंद्रिय, मन, आत्मा, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स येत असतात एवढे. नंतर इम्पॉर्टंट टॉपिक आहे निद्रा. तर निद्रेची व्याख्या, प्रकार लिहा, निद्रेचे महत्त्व स्पष्ट करा, स्वप्नांचे प्रकार लिहा. एवढे टॉपिक्स आपल्याला येत असतात. आता याच्यामध्ये पार्ट 2मध्ये आपल्याला मॉडर्नमध्ये काय दिले आहेत, तर ब्लड आणि हेमोपोएटिक सिस्टीम. त्याच्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत हेच आपल्याला एवढेच क्वेश्चन फक्त प्रिपेअर करायचे आहेत. तुम्हाला जर पेपरमध्ये डायरेक्टली चांगले मार्क्स कवर करायचे असतील तर तुम्ही फक्त एवढे क्वेश्चन्स जे आहेत ते व्यवस्थित करा. काय, डिस्क्राईब द कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ ब्लड, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ RBC, WBC, व्हॉट इज द रोल ऑफ प्लेटलेट्स इन दी होमिओस्टॅसिस. नंतर होमिओपोएसिस काय आहे, ठीक आहे. ABO आणि RS सिस्टम काय असतं, एवढंच तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये प्रिपेअर करायचं आहे. इम्युनिटीमध्ये सुद्धा आपल्याला 12thला सुद्धा होतं, इम्युनिटी अँड क्लासिफायचे टाईप्स, इन्नेट इम्युनिटी काय असतं, ॲक्वायर्ड इम्युनिटी काय असतं, अँटीबॉडीचा रोल काय आहे. नंतर डिस्क्राईब अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन्स काय असतात बॉडीमध्ये. नंतर CVSमध्ये काय येतं, फंक्शनल ॲनाटॉमी येतं, त्याच्यामध्ये कार्डियक सायकल काय आहे डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं कधी LAQसाठी. नंतर त्याच्यामध्ये हार्ट साऊंड्स कोणकोणते असतात आणि त्याचं फिजिओलॉजिकल बेसिस काय आहे, ठीक आहे. तुम्ही क्वेश्चन बघू शकता, अशा प्रकारे क्वेश्चन्स येत असतात आपल्याला. नंतर मसल फिजिओलॉजीमध्ये सुद्धा असे क्वेश्चन्स येतात, क्लासिफाय मसल अँड डिस्क्राईब देअर प्रॉपर्टीज वगैरे, ठीक आहे. नंतर डिफरन्शिएट करा स्केलेटल, कार्डियक आणि स्मूथ मसलला, ठीक आहे. तुम्ही पॉज करून याला थोडं रीड करू शकता की हे क्वेश्चन्स येतात आणि आपल्याला एवढेच फक्त क्वेश्चन काय करायचे आहेत, बुकमधून रीड करायचे आहेत. नंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती सुद्धा एवढे क्वेश्चन्स येत असतात, बघू शकता तुम्ही इथे पॉज करून नोट करू शकता तुम्ही. तर एक्सप्लेनेटरी सिस्टमसाठी एवढे क्वेश्चन्स, ठीक आहे. इथे आपला क्रियाशारीचा टॉपिक संपलेला आहे. आता आपण बघू नेक्स्ट सब्जेक्ट. आता पदार्थविज्ञानमध्ये पदार्थविज्ञानची सिरीजसुद्धा तुम्हाला माहिती आहे, अवेलेबल आहे आयुर्नोट ॲपवरती. तर तुम्ही
फ्रीमध्ये त्याच्यामध्ये इनरोल करू शकता. ठीक आहे. खूप इझी याच्यामध्ये अकॉर्डिंग टू एनसायझम सिलेबस त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. आणि लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. पदार्थविज्ञानमध्ये जो पहिला टॉपिक आहे आयुर्वेद निरूपण, त्याच्यामध्ये फक्त एवढेच टॉपिक तुम्ही जी आयुर्वेद पदार्थ विज्ञान सिरीज जी मी लॉन्च केलेली आहे आयुर्नोट ॲपवरती, तर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत किंवा शिकवतानाच काय केलेलं आहे तर ब्ल्यूप्रिंटनुसारच फॉलो केलेली आहे. म्हणजे क्वेश्चन्सनुसार डायरेक्टली की अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहे आणि त्यालाच फक्त त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इझी जाईल. हा जो टॉपिक आहे पदार्थ आणि दर्शन निरूपण, हा सुद्धा खूप मोठा टॉपिक आहे. पण तुम्हाला जर लवकर सिलेबस कवर करायचा असेल, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. ठीक आहे. पॉज करून नोट करू शकता याला. नंतर द्रव्य विज्ञानमध्ये हे टॉपिक विचारतात. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. द्रव्यसुद्धा खूप मोठा चॅप्टर आहे आणि आपल्याला माहीत आहे बुकिश लँग्वेज आणि पेपरमध्ये जे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो. त्याच्यामुळे आपल्याला स्टडी करतानाच काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू क्वेश्चनच प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. नंतर गुणविज्ञानमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. गुणाची व्याख्या, वर्गीकरण लिहा, इंद्रियार्थ गुण स्पष्ट करा, गुरुवादी गुण लिहा, परादी गुण, आध्यात्मिक गुण काय असतात. ठीक आहे. कर्म पण छोटासा चॅप्टर आहे पण इम्पॉर्टंट आहे. एक क्वेश्चन त्याच्यामधून आपल्याला दरवर्षी येत असतो. नंतर सामान्य विज्ञान विशेषमध्ये अशा प्रकारचे सामान्य विज्ञानमध्ये सेम क्वेश्चन्स येतात, फक्त त्याच्यामध्ये सामान्याच्या जागी विशेष असू शकतं. नंतर समवाय अभाव एवढे क्वेश्चन्स आपल्याला येतात. नंतर सेकंड आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्ये परीक्षा प्रमाण. त्याच्यामध्ये त्याची व्याख्या, महत्त्व, नंतर प्रमाण, प्रमेय, प्रमाता, अप्रमा काय आहे हे लिहा. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि कन्फर्म तुम्हाला याच्यामधूनच पेपरमध्ये क्वेश्चन दिसेल. तुम्ही जर बघितलं ना आफ्टर एक्झाम तर तुम्हाला दिसेल 90% क्वेश्चन्स याच्यामधूनच आलेले आहेत. अनुमान प्रमाण, नंतर युक्ती प्रमाण, नंतर उपमान प्रमाण अशा प्रकारच्यामध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत. नंतर कार्यकारण सिद्धांत. ठीक आहे. तुम्ही फक्त एवढं टॉपिक प्रिपेअर करा. आता आपण बघू याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक काय आहे.